मामी आमची नेहमी म्हणते मामाला काय येल्या येला मामा तुझा स्टाईल आहे ही संक्रांतीची आहे का बिचारा नवरा ग. चला अक्षरशः चक्कर येत होती बरं का मगाशी. फक्त तुम्ही बोलणार नव्ह का फक्त हसणार हो का बोलायचं नाही तुला तोळाभर सोनं मिळणार आहे म्हणून होय. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी सकाळी अगोदर कपडे धुवायला घेतलेत. नेहमी मी आंघोळ करून मग बाकी सगळे कपडे धुवून टाकते, परंतु आज मला जायचं बाहेर म्हणजे हॉस्पिटलमध्ये, कारण की 12:30च्या आत जर दवाखान्यात गेलं तर तिला तिचा डोस मिळणार आहे आणि 3.5 महिन्याचा हा डोस असणार आहे. तसं तर तिला 4 महिने पूर्ण झालेत. तिला जेव्हा 3.5 महिने झालेले ना तर त्यावेळी तिला सर्दी झालेली आणि सर्दी खोकला वगैरे काही ताप असेल तर डॉक्टर डोस देत नाहीत, त्यामुळे तो पुढे ढकलला गेला. आणि आज मुरुडला जायचं डोस गेला तर मग वापस आल्यानंतर खूप थकायला होतं आणि तिथं गर्दी असेल तर उशीर पण होऊ शकतो. त्यामुळे मग परत येऊन कधी कपडे धुवा कधी हे करा, त्यामुळे म्हटलं आता आवरून घेते. अगोदर काय व्हायचं माहिती का, माझा 1.25 महिना होईपर्यंत तर आईच ह्या सगळ्या गोष्टी करायची, पण आईचे जे काही हेल्थ इश्यू आहेत ते वाढत चाललेले आहेत. त्यामुळे मग मी तिला इकडे अजिबात येऊ देत नाही. मला असं वाटतं की मी आहे तोपर्यंत तरी तू नकोसच म्हणून. मग आणि तोपर्यंत तिचं जे काही ऑपरेशन आहे ते पण जर झालं तर मग ती या सगळ्यातून खरंच खूप छान म्हणजे अजून जास्त कॉन्फिडन्सनी तिची तरी कामं ॲटलिस्ट करू शकेल असं मला वाटतं. त्यामुळे ऑपरेशन करायचं पण चाललंय, पण त्याचं ते योग जुळून येत नाही, कारण की सगळ्या गोष्टी म्हणजे जसं आता ऑपरेशन करायचं म्हटलं की मध्येच खोकला लागणं या त्या गोष्टी असं पण व्हायला लागलं. त्यामुळे तर ती छान लवकर रिकवर झाली की त्याच्यामध्ये मध्येच ती पडली हातावर, मग परत बऱ्याच गोष्टी वाढल्या. तुम्हाला तर माहिती आहे, व्लॉग जे नेहमी पाहतात त्यांना सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. सो हे सगळं असं आहे. आणि खरं सांगू, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा काम केल्याशिवाय स्त्रियांना पर्यायच नसतो, कारण की काही ना काही असतं आणि त्यात मुलं बाळांचं ह्या त्या गोष्टी तर आहेत. त्यात तुम्ही करिअर तुमचं परस्यू करत असाल, म्हणजे सपोज तुम्ही जॉबला बाहेर जात असाल तर त्यावेळी कुठेतरी थोड्या गोष्टीमध्ये म्हणतात ना एक्सक्यूज मिळू शकतं की हां ती वर्किंग आहे किंवा ती बाहेर जाते, पण जेव्हा ती घरात काम करते ना घरात राहून तर कुठेतरी त्याचं मोल नसल्यासारखं असं ही पण खंत मला खूपदा जाणवते. म्हणजे मी माहेरी असू देत, मी लांबजाण्यात असू देत किंवा मग मी कोल्हापूरमध्ये असू देत, सगळीकडेच गेलं तरी ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मलाच नव्हे तर जगातल्या सगळ्या स्त्रियांना कुठेही जा काम केल्याशिवाय पर्याय नसतो, मग त्यात कुणीही असू देत. तर ही खंत आपल्या महिलांची आहे आणि बऱ्याच जणी रिलेट करतील सुद्धा, कारण म्हणतात ना की काय गोड तर काम गोड असतं. त्यानुसार मग मी ओळखून, मला काही जणी खूपदा म्हणतात कमेंटमध्ये की तू का एवढं सगळं करत असतेस, माहेरी असं तर एन्जॉय कर, हे दिवस परत येत नाहीत, परत तुला आराम करायला मिळणार नाही, बाळंतपणाचा जो काही ड्युरेशन असतो तोपर्यंतच आराम मिळतो, तर त्याचा तू आत्ता आनंद घे, उगीचंच का काम करत असतेस. पण आपणही त्या जागी जाऊन पाहायला हवं की आपल्याला जर वर्कलोड वाढला तर कशी चिडचिड होते. आपण स्वतःच ओळखून आपली कामं तर करायचीच, परंतु घरातली सुद्धा काही कामं आहेत तर त्याच्यामध्ये हातभार लावला तर आपण कोणावरती ओझं होत नाहीत. बऱ्याच जणींचं असतं की माहेरात म्हणजे जास्त दिवस राहू नये, सगळ्यांनाच ते समजतं, कुणालाही माहेरात राहायला आवडत नसतं. पण काही वेळा जर काही कारण असतं, तुमची काही मजबुरी असेल ना, तर त्यावेळी मला वैयक्तिक असं वाटतं की कामं तरी आपण केली तर मग पुढच्याला आपण नक्कीच म्हणजे नकोशे होत नाही. तर अशी नकशी कंत भिजली आहे मी, म्हणून आता लगेचच आंघोळ पण आवरून घेते आणि भेटू आपण जरा वेळाने. सुंदरा बायकोने टेन्शन घेतलं होतं म्हणलं सुंदरा दिसायली बाय नुसती सुंदरच दिसायली, लय छान दिसायली. बाहुली गुडी आहे, गुडिया राणी आहे ग माझी, कौशली बघली ग, ओळख लाग ना तुझी, लय दिवस लावतेस म्हणून. चला घरी काम आहे, आता लय काम आहे तुम्हाला आता. कसली बघायली बघ की पोरगी टक लावून बाहुली खडी झाली, खडी छान दिसायली चांगली होती एवढं खरं. होय. आता हे कसं काढतेस ग? असा वन साइड गाल म्हणते, वन साइड गाल स्टाईल आहे वन साइड गालाचा.
रडू नको माणसाला उभं घाबरा घाबरा करू नको तसं होय की हो म्हणते असं फ्रॉकी घालायचे आता जेवढ्या फ्रॉकी घालचाल तेवढ्या कमीच आहेत आता काय नाही फराकीची एवढीच आहे रोज नवी रोज नवी दमडी ढिंक चिका ढिंक चिका हातातून गळून पडल्या ती इकडून बंद वाळस नाही ग स्लिम ट्रिम आहे ग मग बेल्ट आणावं लागत होता फोकीवर माझं स्लिम असंच आहे ना हो सेम आहे सेम आहे काहीच हाईट जास्त आहे ग तिची काय झालं ग कारड ती ग का ग तर मई आली आहे पिल्लूला भेटण्यासाठी तसं तर ती नेहमी भेटते पण असं ऑफिशियली भेटण्यासाठी हा फ्रॉक आणलाय आणि तुम्हाला माहिती का माझ्याकडे हा असं सेम ड्रेस हो आहे सेम आहे सेम मईने पूर्ण मॅचिंग आणलंय आणि हे छान असे दोन कंगन आणलेत तिला तर कसे वाटतात बऱ्याच जणांनी कालच्याच व्लॉग मध्ये मला विचारलं की मई तुझी कोण लागते कालच्याच व्लॉग मध्ये विचारलं मी सांगितलं मामाची मुलगी आहे माझ्या मोठ्या मामाच्या तुझ्या मामाची मुलगी हिची मावशी आता आडवं केलं कशी ललती बघ नग म्हणते आडवं लगेच बघून तो अडाकडे बघून उभा करायचंय वर आडवं कामच करा कोल्हापूरला गेल्यावर मजा आहे तिथं काय करावं काय नाही चुड पाटलं म्हणीस तो म्हणती ही गाणगापूरचा प्रसाद आहे ते रेवड्या काय म्हणजे संक्रांतीसाठी स्पेशल आणलेलं सावित्री सोन्याचं चुड उषा काय म्हणली एका खाली ह्यानी काय झालं गाणगापूरून आलेले होते आणि दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी ती दाजी आली तुला तोळाभर मिळवून द्यायचं नाही म्हणून बोलत नाही गपचूप मुकेनं देते हळदी कुंकाला नाही म्हणायचं नसते म्हणून फायदा माझा आहे नाही घेतला तर जास्त बोलणार नव्हता फक्त हसणार का बोलायचं नाही तुला तोळाभर सोनं मिळणार आहे म्हणून बोला बाई बोला गोड गोड राहा कशी बघते तुझी गोड गोड बोल म्हणून तर आज पिल्लूचा डोस आहे 3.5 महिन्याचा तसं तर तिला 4 महिने पूर्ण झालेत पण 3.5 महिन्याचा डोस होता त्यावेळी तिला थोडीशी सर्दी पण होती कफ पण होता त्यामुळे डॉक्टर म्हणले की ताप किंवा सर्दी असेल तर देता येत नाही त्यामुळे तो आत्ता घेतोय आपण तर गावात मागच्या वेळी मी दिला होता परंतु यावेळेस म्हणजे गावात आला होता ना त्यावेळी तिला ताप होती त्यामुळे आता मुरुडला जाऊन आपल्याला द्यावा लागणार आहे आणि आयनस हे आलेले आहेत त्यामुळे मग आता डोस देऊन येतो आम्ही हो चला काय मॅचिंग केली का ठरवून आपोआप मॅचिंग केली चला हो लागणार आहे गाडी बर आहे मी घेऊ का तिला पण चला तिने छोटी होती ना अनुभव सांगायला आता वेळ पण नाही म्हणजे 2 दिवसाची होती आणि मी खाली ऍडमिट होते ह्याच्यामध्ये आणि पिल्लू आहे ना वरती सेपरेट रूम होती तिथं वहिनी पिल्लू होत्या आणि ह्यांच्या खालून चक्रा सुरू होत्या की माझ्याकडे जायचं एकदा पिल्लूकडे जायचं तेव्हा काय झालं होतं माहिती का काय झालं होतं जाग म्हणजे झोपच आली नव्हती ना आणि ती खालून वर येताना 2 पायऱ्या एकदा चुकल्या डायरेक्ट खाली आलो होतो मी तसं होऊन आता काय कष्ट पडले होते पप्पा हाय की नाही मामी सोबत कशी बघती न्यू कपडे घातलेत म्हणून पकले बरं तर आता उघडं असायला हवं ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की नाही त्याला बघूया की बंद झाला तसं आम्ही निघालो होतो टायमिंग मध्ये मई आली मग त्यामुळे थोडस थांबावं लागलं त्यामुळे आता बहुतेक ह्या बुधवारी नाही तर आता पुढच्याच बुधवारी डिरेक्टली हा ना झोपली का नाही छान झोपली गेली आज बुधवार असल्यामुळे गर्दी आहेच आणि ते सरकारी दवाखान्याचे आलोय आम्ही तर डोस देऊ बघू आहे की नाही मला तर वाटत नाही 12:30 पर्यंत सांगितलेलं पटकन जाऊ चला बघूया कोणीकडे लसीकरण केंद्र तर आम्ही गेलो तिथे वेळेमध्ये परंतु 5 तरी ॲटलिस्ट मुलं असल्याशिवाय ते किट फोडत नाहीत त्यामुळे ते म्हटले की नेक्स्ट आता पुढच्या बुधवारी या
त्यामुळे मग आता आम्ही परत निघालेलो आहोत आणि डोस काही मिळालेला नाही, म्हणजे ज्या कामासाठी गेलो तेच झालं नाही. तर बाकी अजून 1-2 थोडीशी खरेदी आहे ती करू. खरेदी म्हणजे असं काही नाही, फक्त ते सवाष्णी जेव घालण्यासाठी काही साहित्य घ्यायचं आहे, जसं की पात्र, द्रोण, त्या गोष्टी, ते पण परचेस करायचं आहे. ते झालं की मग निघू. तसं तर ठरवलेलं काम झालं नाही की खूप उदास व्हायला होतं, पण तरीसुद्धा बाकी कामं बरीच सारी होती ती करून घ्यायची ठरवली. ॲटलिस्ट ती तरी आता सगळी पटापट करूयात म्हटलं. फायनली जायचं मग. हो, आणि ड्रोन सवाष्णीसाठीची सगळी तयारी झालेली. हे फुलं वगैरे तर दाखवलं मग तुम्हाला. हो, आणि पेरू पण आणलाय खायला. हो, नको खराब आहे, नको मी येताना आणतो. घ्यायचंय का? फ्रेश असलेली सगळी सारखंच आहे का? राहू द्या. हो ना, बघ ना किती भारी वाटतं. खूप जास्त ऊन आहे, त्यामुळे मग असं पुढे जायला होतच नव्हतं आणि पाणी प्यायची इच्छा खूप झाली. त्यापेक्षा रस. ते म्हणले की मग रसच घेऊ आपण. हो. जवळच आलोय खरं तसं. घरच्यांसाठी खूप सारे फळं घेतलेले. वहिनींना आवडतात म्हणून पेरू घेतलेत, चिकूसाठी बोरं घेतलेत, श्रीसाठी, म्हणजे सगळ्यांसाठी त्यांच्या आवडीची फळं घेतलेली. आणि आम्ही सुद्धा आता अर्धा पेरू खाल्लाय. पेरू कट करून आणला तर मस्त गोड निघाला आहे ना. चला, आणि मी कुडमुडी खाल्लेत बरं का. खूप दिवसांनी इच्छा झाली होती माझी. कधी इच्छा असं अपूर्ण ठेवायची नाही, थोडंफार कधी खा वाटलं तर खायचं. माझं तत्व आहे हे. हा ना, कारण जुन्या गोष्टी आपण मिस करतो ना ग, आहे का नाही कधीतरी. चला घ्या. काय घेतलंय घरच्या मंडळींसाठी? लस्सी, मठ्ठा. लस्सी घेतली विशेषतः, चांगली क्वालिटीची लस्सी. तुला आणि एकदा गेले पण कधीच आले नव्हते, पण खूप जास्त तहान लागली म्हणून मी यांना म्हटले की आपण रस घेऊ. आणि फर्स्ट टाइम एवढा छान रस ट्राय केलाय, म्हणजे रस खूपदा पिलाय पण असा रस पहिल्यांदा पण आहे. टेस्ट खूप छान होती, म्हणजे आम्ही परत आणखी घेतला. खूप छान. तुमचं नाव काय आहे? हॉटेलचं नाव श्री संत सौदामाळी, मुरुड. मुरुड मध्ये आलात तर नक्की एकदा रस. आणि इथं आणि प्रमोशन करायचं काही विचार नव्हता, जस्ट ट्राय केलं, छान लागलं म्हणून सांगितलं. असं का? आणखी ट्राय करू जर आलो कधी तर. चला, अक्षरशः चक्कर येत होती बरं का मगाशी. मला खूप वेगळंच असं कसं तरी. ऊन भरपूर आहे आणि अचानक बाहेर आल्यामुळे हेल्प केली गाडी आणि म्हणजे बसण्यासाठी वगैरे. तर हे म्हटलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर वगैरे होते, ऊन खूप आहे आणि बाहेर पडत नाही शक्यतो, त्यामुळे बघा चेहरा लाल झालाय का. आणि क्युटी पाय आमची कशी बघती छकली. ओ गोड दिसायला लागली. तर चला आता निघतोय मी, उशीर होतोय. श्री शाळेत गेलेला आहे, शौर्य चिकू शाळेतच आहे, तर त्यांच्यासाठी पण काही घेतलं, पार्सल घेतले. शिवाय वहिनींना मठ्ठा खूप आवडतो, मग हे म्हटले की ताईंसाठी मठ्ठा घेऊ, आईला लस्सी आवडते, असं वेगवेगळं ह्यांनी पण त्यांच्या चॉईस नुसार घेतलेलं आहे. चला, कारण आमचे ते एक वैशिष्ट्य आहे या घरचं बरं का, आमच्या सासरवाडीचं, कुणी याने एकटं खात नाही. काही असेल ना लांब जाण्यात आपण नाही का ते सुरुवात केली. हो ना, ते तू केलीस ना, पण एक म्हणजे चांगली गोष्ट आहे की बाबा असं एकटं न खाण्यापैकी सगळ्यांनी मिळून मिसळून आणि प्रत्येकाला हो. चला, तर आलोय घरी आम्ही. कसलं ऊन होतं विचारच नका. हा 2:15 झालं. चला, ते आणले ते आम्ही जेवला, तुम्हीच ज्यूस नाही, ज्यूस नाही, मठ्ठा आहे. मठ्ठा. पैसे उगच नाही गाई, आपण पैसे कुणासाठी कमवतोय? शरीरासाठी. बरं, आपण अवांतर आणले का खाण्यासाठीच आणले ना, का नाही? मामी आमची नेहमी म्हणते मामाला येल्या येला मामा तुझा येला त्याच ना काळजी कर. माझा मामा येडा नाही, तू चिडी आहेस. येलाच नाही कोण म्हणताय? नाही मी म्हणते, दुसरं कोण? किती गोड आहे. कसं आहे? मीठ त्याला मसाला पण लावलाय.
आता एवढं खराब होतं हे अर्धा लागणार होतं. अगं त्याचं काय करायचंय म्हणजे हे दोन्ही सेम दिसायले. मग पदर म्हणजे कुठला हा पदर ना. हो आणि मग हे ब्लाऊज का हो. मग कट करणार झालते मी दोन्हीकडे नेसती बाजू आहे ना तिकडचं तुझं हे असणार. ह्याला मी कसं कन्फ्युज होईल ना. नेसती बाजू आहे तिकडचा ब्लाऊज आणि हे जे बॉर्डर बी दोन्हीकडून सेमच आहे. अरे खरंच की. असं येते ही संक्रांतीची आहे का बिचारा नवरा ग. मग तसं किती शाले घेऊ. असा कलर बी नव्हता माझ्याकडे. छान आहे कलर पण छान आहे केळीमध्ये आणि जास्त महाग पण नाही. मी ह्याच्यामध्येच ह्याच सुतात आली की आला स्कूल वरून. आमच्या घरी ना चिपटा आहे पण शेर नाही. मी म्हणते की मान शेराचाच आहे ना. मी शेरानच घालायची आणि 5 बायकांनी ह्याला हात लावायचा असं. सुवासिनी त्याच्यात तू एक आहेस बर का. म्हणजे सांगायची वेळ येऊ देऊ नको यायचंय बासाठी. तर काही पर्सनल कारणास्तव त्या दोघी जणी मई आणि वहिनी बोलत नाहीत. खरं तर नात्यांमध्ये हे रुसवे फुगवे अशा गोष्टी ह्या असतातच. पण तरी सुद्धा ती बाळाला बघायला घरी आली तर मला खूप आनंद झाला. आणि तिची ही साडी जी आहे ना तर ही मी बोरनाण्याला नेसले होते. आणि पिल्लूच्या बोरनाण्याचं बरंचसं साहित्य मी तिच्याकडनं आणलं होतं. तर ती क्लिप ही इथं अटॅच करते मी म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. हे बोरनाण्याच्या दिवशीची आहे. बघा लिकीसाठी काय काय आणलंय बघा. पतंग शेर लॉलीपॉप गिफ्ट पेपर ड्रोन आहेत की. पण ते जेव्हा बोलला ना होईल तेव्हाच खायला मिळणार. चला मंच पण आणले. राहिलेलं काय करायचं. मंच पण आणले आहेत की. मी आणले सगळेच आणले. मध्यभागी लावायचे आपल्याला. तर चला अशा पद्धतीने आजचा हा व्लॉग इथे संपतो. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.